नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ह्या वेळेला आपण पुन्हा परत एक लाँग ड्राईव्हला जाणार आहोत आणि ते पण आपल्या XUV 700 बरोबर. पण ही जी आपली लाँग ड्राईव्ह आहे ती ह्या वेळेला असणार आहे माझ्या कॉलेजच्या जुन्या मित्रांबरोबर. जर तुम्ही माझा जुना व्हिडिओ बघितला असेल तर माझे जे जुने कॉलेजचे मित्र आहेत, आम्ही तेव्हा सॅफ्रॉन स्टेजची दापोलीची एक प्रॉपर्टी आहे तिकडे व्हिजिट केली होती. तर आता पुन्हा परत सेम तोच ग्रुप आहे आणि आम्ही ह्या वेळेला जाणार आहोत पण सॅफ्रॉन स्टेजच्या इगतपुरीवाल्या प्रॉपर्टीमध्ये. तर ती प्रॉपर्टी कशी आहे, इगतपुरीचा आपला पूर्ण जर्नी कशी होते आणि सॅफ्रॉन स्टेजची इगतपुरीवाली प्रॉपर्टी तिकडचा ॲम्बियन्स कसा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये चेक करणार आहोत. तर सगळ्यात पहिला आम्ही काय करणार आहोत की ठाण्याला भेटणार आहोत. ठाण्याला आम्ही सगळे गॅदर झाल्यानंतर मग तिकडून आमची जर्नी स्टार्ट करणार आहोत. आणि ह्या वेळेला आपल्याबरोबर 2 XUVs आहेत, की आपली एक पेट्रोल XUV आणि माझ्या मित्राची एक डिझेल XUV आहे. तर ह्या दोन्ही XUV ह्या वेळेला ट्रिपला निघालेले आहेत. तर हा सगळ्यात पहिला आधी आपल्याला जायचं ठाण्याला. तिकडे मला वाटतं सगळे पोचले असतील. ऑलमोस्ट आम्ही बोललो 8:30ला आपण भेटूया म्हणून. थोडं मागे पुढे चाललं आहे तर त्या लोकांना पण यायला वेळ लागेल. तर आधी आपण ठाण्याला भेटूया आणि तिकडून मग आपली पुढची जर्नी स्टार्ट करूया. चला. घोडबंदर रोड नेहमी आपला ट्रॅफिकवाला असतो, सगळ्यांनाच माहिती आहे. पण मॉर्निंगला मला ट्रॅफिक बिलकुल पण भेटली नाही. तर आय होप की मी लवकरात लवकर म्हणजे जो आमचा टाईम शेड्यूल केलेला आहे त्या टायमात ठाण्याला पोचेन. तर आता मी जस्ट आपला गायमुख आहे तिथे आलो आहे आणि रोड बऱ्यापैकी खाली होता. ही छोटी मोठी ट्रॅफिक ज्यांची नेहमी असते तीच इकडे. मित्रांनो, पेट्रोल आपण फुल केलेलं आहे, टँक फुल केली आहे ऑटोकोटवरती आणि रेंज दाखवते आपल्याला 493ची. तर आता बघूया आपली गाडी पण कशी परफॉर्म करते आणि आपण हे पण चेक करूया की इगतपुरीची आपली सॅफ्रॉन स्टेजची जी प्रॉपर्टी आपण बुक केली आहे स्टेसाठी ती कशी आहे ती. ठीक आहे. तर आता आपण ठाण्यालाच पोचलो आहे, जिथे आम्ही भेटायचं ठरवलेलं. तिकडे मित्र पण आले असतील तर आपण आता त्यांना पहिलं भेटूया आणि पुढची पुन्हा परत आपली जर्नी चालू करूया. आम्ही सर्व मित्र मग भिवंडी नाशिक जो हायवे आहे तिकडे सिद्धूज रेस्टॉरंट म्हणून एक आहे प्युअर व्हेज, तिथे गॅदर झालो आणि तिकडून मग ब्रेकफास्ट करून आमची पुढची जर्नी स्टार्ट केली. कारण नंतर भिवंडी धाब्यानंतर जो राईट बायपास आहे तिकडून मग डायरेक्ट आपल्याला समृद्धी महामार्ग मिळतो आणि तिथे कुठचंच रेस्टॉरंट नाही आहे. आपल्याबरोबर बघा ही पण आपली दुसरी XUV 700 ही देखील चालली आहे. दोन्ही XUV 700 ह्या वेळेला ट्रिपला निघालेल्या आहेत. इगतपुरीला जाताना आपल्याला 3 टनेल लागतात. त्यापैकी तिसरा जो हा टनेल आहे हा सगळ्यात मोठा टनेल आहे. म्हणजे ऑलमोस्ट मला वाटतं 7.5 ते 8 किलोमीटर ह्याची लांबी आहे आणि हा ऑलमोस्ट क्रॉस करायला कमीत कमी 7 ते 8 मिनटं जातात. आणि हा टनेल आपण ह्या टनेलमधून आपण जसं बाहेर पडतो ना तसंच आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि तो रस्ता नाशिक आणि इगतपुरीला जातो. आम्ही थोडं मिस आउट करणार होतो पण लक्ष गेलं आणि आम्ही लेफ्टला गाडी घेतली.
विलाच्या राईट साईडला जो डॅम आहे तो भोवली डॅम आहे. त्याला भोवली डॅम म्हणतात की भावली डॅम म्हणतात, प्लीज एकदा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आणि हा जो डॅमच्या पॅरलल जो रस्ता आहे त्या रस्त्याला पकडूनच आपल्याला आपल्या डेस्टिनेशनवरती जायचं. फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचलो. जो आपला सॅफ्रॉनचा जो विला आहे तिकडे आपण आता आलेलो आहोत. आणि ह्या विलाच्या बाजूला जो भोवली डॅम आहे तो आहे. त्यामुळे विचार करा की ह्या विलामधून व्ह्यूज काय जबरदस्त मिळणार आहेत ते. तर मी पण खूप एक्सायटेड आहे. तर आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया की विलामध्ये देखील काय काय फॅसिलिटीज आहेत त्या. चला तर मग आपण आता या विलाची एक टूर घेऊया. तर हा एक लिव्हिंग रूम आणि लिव्हिंग रूम खूप स्पेशियस आणि लक्झरियस आहे. आणि ह्या लिव्हिंग रूमला 2 अटॅच बेडरूम आहेत आणि ग्राउंड फ्लोअरला देखील 2 बेडरूम आहेत. म्हणजे टोटल हा 4 BHK विला आहे. ह्याचे जे 2 बेडरूम आहेत ते लेफ्ट साईडला आहेत. हे जे आहेत हे बघा, हे 2 बेडरूम आहेत आणि 2 बेडरूम आहेत खाली आहेत. आपण ते नंतर चेक करूया. आणि आता आपण बघूया ह्या विलामधला जो व्ह्यू आहे तो हा बघा. भोवली डॅम जो आहे त्या एक्झॅक्ट बाजूला यांनी हा विला बनवला आहे. त्यामुळे सुंदर असं दृश्य तुम्हाला इथून बघायला मिळतं. एकदम म्हणतात ना अनइंटरप्टेड आणि पॅनोरामिक व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतो भोवली डॅमचा. तासन तास जरी तुम्ही टेकवरती बसाल ना तरी पण तुम्ही कंटाळणार नाही, असं हे सुंदर असं दृश्य तुम्हाला इथून बघायला मिळतं. सॅफ्रॉन स्टेजचे विलाज हे लक्झरी कॅटेगरीमध्ये येत असल्यामुळे तुम्हाला तिकडे सगळ्या गोष्टी ह्या वेल मॅनेज मिळतात. चला तर आता आपण हे 2 बेडरूम चेक करूया. पहिला लेफ्ट साईडचा जो बेडरूम आहे त्याला रोड साईडचा व्ह्यू आहे. त्यामुळे तिकडून मोस्टली कसं आहे समोर डोंगर असल्यामुळे ना थोडा ऊन ह्या बेडरूममध्ये येतं. बेडरूममध्ये पण खूप छान असं त्याने अरेंजमेंट केलेली आहे. सेकंड जो बेडरूम आहे हा तुम्हाला डॅमचा व्ह्यू तुम्हाला इथून मिळतो आणि डॅम साईडला असल्यामुळे तुम्हाला थंड अशी हवा इथे मिळते. आणि याला डेक देखील असल्यामुळे तुम्ही इथे बसून देखील किंवा उभं राहून तुम्ही डॅमचा व्ह्यू एन्जॉय करू शकता. आता आपण ग्राउंड फ्लोअरला जे 2 बेडरूम आहेत ते चेक करूया. ग्राउंड फ्लोअरला त्यांची अरेंजमेंट कशी आहे की त्यांनी 2 बेडरूम दिले आहेत आणि किचन देखील तिकडेच आहे. तर आपण बघूया ग्राउंड फ्लोअरला त्यांनी काय काय फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या आहेत त्या. तर ग्राउंड फ्लोअरला हा जो यांचा 3rd बेडरूम आहे हा किती मोठा आहे ते बघा.
म्हणजे लिटरली याच्यामध्ये आणखी एक एक्स्ट्रा बेड पण राहून देखील जागा उरू शकते. स्पेशियस आहे हा बेडरूम आणि ह्याला स्विमिंग पूल आणि प्लस आपला डॅम जो आहे त्याचा व्ह्यू आहे. तर हा बेडरूम देखील खूप स्पेशियस आहे. आता आपण फोर्थ बेडरूम यांचा बघूया. आय होप, मला वाटतं की ग्राउंड फ्लोअरला यांनी जे 2 बेडरूम दिलेत ना ते मोठे मोठेच दिलेत. तर हा यांचा फोर्थ बेडरूम आणि हा पण खूपच मोठा बेडरूम आहे. म्हणजे इथे आणखी एक बेड टाकून आणखी 2 जणं पण राहू शकतात. म्हणजे मला असं वाटतं की टोटल ह्या 4 BHK प्रॉपर्टीमध्ये 16 जणं जरी आली तरी इथे असं कंजेस्टेड वाटणार नाही. एकदम स्पेशियस अशी प्रॉपर्टी आहे ही. आणि ह्याला देखील डॅमचाच व्ह्यू आहे आणि जो बाहेर लॉन आहे त्याचा तुम्हाला व्ह्यू मिळतो. आणि ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला डिफरंट ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी पण खूप साऱ्या गोष्टी ठेवल्या आहेत. जसं की इकडे प्रोजेक्टर पण आहे, प्लस चेस आहे, इंडोर गेम्समध्ये चेस आहे, फुटबॉल आहे, पूल आहे, कॅरम बोर्ड पण आहे, कार्ड्स पण यांनी ठेवलेले आहेत. तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने इकडे एंटरटेनमेंटच्या सोयी देखील उपलब्ध करून ठेवल्या आहेत. आणि प्लस बाहेर एक सुंदर असं लॉन त्यांनी दिलेलं आहे आणि लॉनच्या बाजूलाच स्विमिंग पूल देखील आहे. ते आपण आता चेक करूया. आणि हे जे आहे ना, हे गझिबो पण त्यांनी एक बनवला आहे तिकडे. तिकडे संध्याकाळी मस्त बसून तुम्ही तुमची हाय टी एन्जॉय करू शकता. आपण एकदा त्या गझिबोमध्ये जाऊया आणि तिकडून देखील चेक करूया की तिकडून कसा व्ह्यू आपल्याला मिळतो ते. सॅफ्रॉन स्टेजची ही प्रॉपर्टी झील बाय दी लेक ह्या नावाने रजिस्टर्ड आहे. ह्या प्रॉपर्टीची डिटेल्स मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईन. तुम्ही देखील या प्रॉपर्टीला नक्कीच व्हिजिट करा. आणि जर तुम्ही थंडीमध्ये या प्रॉपर्टीला व्हिजिट कराल तर तुम्हाला थंड असं ॲटमॉस्फिअर इकडे अनुभवायला मिळेल. इथे जेवणाची सोय देखील खूप छान आहे. इकडे तुम्हाला ब्रेकफास्ट, पुन्हा पण तुम्हाला लंच, हाय टी, डिनर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ऑर्डरप्रमाणे बनवून मिळतात आणि याची चव देखील खूपच सुंदर आहे. तर मित्रांनो, सॅफ्रॉन स्टेजची जी इगतपुरीची प्रॉपर्टी आहे जिकडे आपण आलो होतो तिकडे आपला आजचा दुसरा दिवस आहे आणि उद्या मॉर्निंगला आपण इकडून चेकआउट करणार आहोत. तर ही जी सॅफ्रॉन स्टेजची प्रॉपर्टी आहे इगतपुरीची ती कशी आहे आणि त्याच्या बाजूला वातावरण कसं आहे ती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलंच. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि प्रॉपर्टी देखील तुम्हाला आवडली असेल. तर इन फ्युचर तुम्हाला इगतपुरीला कधी आउटिंगसाठी यायचं असेल आणि तुमचा जर ग्रुप मोठा असेल 8 लोकांचा 10 लोकांचा तर तुम्ही ह्या प्रॉपर्टीला नक्कीच व्हिजिट करा. खूप शांत आणि रिलॅक्स असं प्लेस आहे. समोर डॅम आहे, एकदम शांत आणि रिलॅक्स असं वाटतं आणि थंडीमध्ये तर खूपच छान थंड वातावरण आहे इकडे. तरी प्रॉपर्टी खरोखर खूप छान आहे. आणि मला वाटतं जर तुम्ही फॅमिली अशी येत असाल की ज्यांना 2 बेडरूम्स हवेत तर ते देखील हे बुक करू शकतात. ही 4 बेडरूमची प्रॉपर्टी आहे. मला वाटतं सॅफ्रॉन स्टेजची आपली दुसरी प्रॉपर्टी आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलेली. याच्या आधी आपण दापोरला पण व्हिजिट केलेली. जर ती प्रॉपर्टी तुम्हाला बघायची असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक पण प्रोव्हाइड करेन. ती पण नक्कीच तुम्ही चेकआउट करा कशी आहे ती. आणि जर आपला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि प्रॉपर्टी पण जर तुम्हाला आवडली असेल व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओला लाईक करायला नक्कीच विसरू नका. आणि आपण पुन्हा परत अशाच काही रिसॉर्ट्सला किंवा अशाच काही प्लेसेसला आपण व्हिजिट करू. तर स्टे ट्यून, आमचे व्हिडिओ बघत राहा आणि आम्हाला सपोर्ट करत राहा. तर पुन्हा भेटू असेच काही व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत टेक केअर, बाय.